तर भावांनो, आज आपल्या ढुंगणाला कड येणार आहे, चालता येईना ढुंगण वाकडं अशी आपली अवस्था होणार आहे. कारण की आज मी ट्राय करणार आहे आपल्या दी लेजिट द हायेस्ट रेकॉर्ड होल्डर इन मिस ऑलिम्पिया अँद्रिया काकूंचा हॅमस्ट्रिंग वर्कआउट. चल भाई सुरू करूयात. अँद्रिया काकू सुरुवात करतात डायरेक्ट सुपर सेट पासूनच, म्हणजे एक सेट मारणार आरडीएलचा, लगेच न थांबता पुढचा सेट मारणार स्टँडिंग लेग कर्लचा. हे दोन व्हेरिएशन मिळून झाला हा आपला पूर्ण एक सेट. आणि असे प्रॉपर 4 सेट मारायचे आपल्याला. पहिला सेट तर ठीक होता, म्हणजे वॉर्मअप झाला चांगला, पण तिच्या आईला मना का माहिती पुढच्या सेटला डायरेक्ट तांगड्यात टाईट होतील. आईचा घो, ए मुंडी कुठे गेली? हाय हाय, तिच्या आईला अँगल चुकीचा होता. तिच्या आईला पहिल्याच व्हेरिएशनने एवढा घाम काढला नाही भाई, आत्ताच पाय लटपडायला लागलीच भेंडी. काकू म्हणतात एवढ्यातच खपलास? अरे शेमण्या, आता कुठे तुझा वर्कआउट चालू झालाय? हॅक स्क्वॉटचे 6 सेट मारायचे तुला भाई. मी म्हंटल 6 ना, अशा मारतो घ्या. काकू म्हटलं भाई तुला काय वाटलं मी बाई आहे म्हणून नॉर्मल वर्कआउट करन? अरे गायबान्या, जाऊन रेकॉर्ड चेक कर, किती वेळा मी मिस ऑलिम्पिया झाली आहे काय येडी म्हणून. चल 2 वॉर्मअप सेट झाले, आता 6 सेट चालू होतील तुझे. आईच्या गावात मारला ढेकून या काकूंच्या. अरे भाई मी वर्किंग सेट समजून 120 किलोचे 2 सेट मारलं. त्यात काकू बोलतात हा ठीक आहे, आता तुला वेट असा घ्यायचा आहे ज्यात तू मॅक्झिमम 10 ते 12 रेपिटेशन मारू शकतोस. आणि हा 10 ते 12च्या मध्येच, 10च्या खाली पण नाही आणि 12च्या वरती पण नाही. काय करशील आता? 200 किलोचे 6 सेट मारून घेतले वेगळे, म्हणजे टोटल 8 सेट मारले हो भाई. काशीत झाली जा माझी. काकू टॉमना मारतात. जर तू पण नॉर्मल लोकांसारखा 3 सेट 15 रिपिटेशन मारत बसलास तर मग भाई तू ऍथलीट कसला घंटाचा. चल आता तुला मी माझी फेवरेट एक्सरसाइज सांगतोय, हिप थ्रस्ट. बॅकवर फुलपाखरू तर सगळ्यांचे असते भाई, पण तू माझ्यासारखे ग्लुट्सवर फुलपाखरू बनवून दाखव तर मानतय तुला. मी म्हणलं ठीक आहे, थांबा थोडे दिवस दाखवतो तुम्हाला. पण आता इथं ढुंगणाची चालन झाली, त्याचं काय करू? गाडीवर बसता पण नाही यायचं राव मला आता. ह्या बघ असं ढुंगण वर करून काम करायला लागतंय. काकू म्हणतात ते ढुंगण वर करूनच मारायला लागते भाई, आणि यालाच लेईंग लेग कर्ल म्हणतात. ते नका शिकवू, 11 वर्ष झाली म्हणा वर्कआउट करतोय मी. हे ऐकून काकू बावचलल्या, अतिशाणा बुडाच्या, जेवढं वर्ष तू वर्कआउट करतोयस त्याच्यापेक्षा जास्त माहित मिस ऑलिम्पियाचे टायटल आहे, त्यामुळे टायटीत राहायचं, आय मीन लायकीत राहायचं. चल बघ बघ बंद कर आणि आता काफ रेजेस मारायला घे. भावांनो, ज्यांचे काफ मसल थोडे वीक असतील ना, त्यांनी आपल्या लेग वर्कआउट मध्ये ही एक्सरसाइज नक्की इन्क्लूड करा. खूप कमी टाइम मध्ये मला या एक्सरसाइज मधून खूप चांगला रिझल्ट मिळालाय. 3 महिन्याआधी माझे काफ तुम्ही चेक करू शकता, आणि आता जेव्हा मी पोजिंग करेन तेव्हा तुम्ही माझा काफ मसल चेक करा. एक्स्ट्रीम चेंज नाही, बट एक चांगला शेप माझ्या काफ मसल मध्ये आलाय. हा, आणि ते काकू कुठे गेल्या? काकू बटरफ्लाय बघा एकदा, काकूच गायब झाल्या. असो भावांनो, तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा, आणि यशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पडता वर्कआउट घेऊन.